कंपनीने आमचा विमा नाकारलेला आहे. नाकारला होता, रिजेक्ट आहे प्रत्येकच्या याच्यावर. कारण की त्यांच्या नियम असा आहे की 12 किलोमीटरच्या आत तुमचं वेदर स्टेशन असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी ते नाही आहे. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलं होतं. पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही 8 मंत्री आणि कंपनी अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचा समावेश करू. आपण केला काय? धरणगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सोनवत असेल, धरणगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीचे जे निकष आहे 65 मिलीमीटर पाऊस किंवा सोसायटीचा वारा, हा जो निकष आहे त्या निकषामध्ये जे बसतं त्याचा पंचनामा होईल. आपण केला काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी नाला खोलीकरण, पाझर तलाव, बंधाऱ्यांचं खोलीकरण केलं होतं आणि त्याचा मोठा फायदा झाला. पहिल्याच पावसामध्ये गेल्या 40 वर्षांमधला इतिहास धरणगाव तालुक्याने पहिल्यांदा बघितला की पाझर तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 72 किलोमीटर आम्ही आतापर्यंत खोलीकरण केलेलं आहे. पण पुढं उशिरा चालू केल्यामुळे इतर क्षेत्रात जो फायदा होणार होता तो आता सध्या होणार नाही. पण आम्ही घेत असताना पहिले जास्त ड्राय झोन कुठला, तर तो ड्राय झोन जास्त तोच होता. आम्ही तिथे कोरलं. पण बघा देवाचा आता पाणी करत होतो, पहिल्याच पाण्यामध्ये ते सगळं भरलं आणि खूप आनंदाचा दिवस आहे. कारण की तिथे ऑलरेडी नाले होते नाही असं नाही आहे, नॅचरली नाले होते, पण ते आम्ही खोल केले. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. जर आम्ही हे केले नसते तर शेतं होऊन गेले असते बरोबर. आणि पंचनामे करायला लागले. कारण आम्ही खाली डीपनिंग जे केलं 5-6 फूट, वरती त्यांना सरा जो दिला तो 2-3 फूट, म्हणजे 10 फूट ते पाणी वरती असलं, त्याच्यामुळे 5-6 फूट शेतात गेलं असतं पाणी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणजे नाली खोडण तर झालं, पाणी स्टोरेजचं झालंच, पण त्यांचे जे वाहून जाणारं पीक होतं ते पण थांबलं. पण दुसरीकडे जर बघितलं तर त्या विहिरी ज्या कोरड्या झाल्या होत्या उन्हाळ्यामध्ये, त्यांना पण या पहिल्याच पावसात पाणी लागलं. बोरवेल सुद्धा जिवंत झाल्याचं पाहायला मिळालं. हे बघा, आता हे तर आमचं नशीब आहे की आम्ही हे सुरू करू शकलो. पण ज्या स्पीडमध्ये आम्ही प्रयत्न केले ते स्पीड आमचं 15 वाहनं केल्यावरसुद्धा आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोचू शकत नव्हतो. कारण 125 किलोमीटर आमचं या वर्षाचं उद्दिष्ट होतं. कामच सुरू झालं होतं कमी. पण पुढच्या वर्षी तर आम्ही हे डिसेंबरपासूनच सुरू करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण संपवून टाकणार. मुक्ताईनगर, रावेर परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे कालच्या अतिवृष्टीमुळे. त्या मदत मिळायला पाहिजे, अपेक्षा आहे. जी काही प्राथमिक मदत मिळायला पाहिजे ती मिळाली नाही असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे. तपास करून घेतो. आज आता कलेक्टरशी मी जस्ट बोललेलो आहे आणि तसं असेल तर मी आपल्या म्हणण्यानुसार सूचना देतो. ठिकाणी गेलो तर जेवण सुद्धा मिळालेलं नव्हतं अशा तक्रारी त्या ठिकाणी. अहिरवाडी गाव आहे, त्या अहिरवाडी कोणतं गाव? अहिरवाडी, रावेर तालुक्यातील अहिरवाडी गाव. लगेच आता मी आपला घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. आत्ताच तुमचं हे संपल्यानंतर मी कलेक्टरला लगेच आगरीपाडी इथे टीम पाठवायला लावतो.